नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण इथे बनवत आहोत खेकडा रस्सा. पावसाळ्यात खेकडे मस्त मिळतात म्हणून म्हटलं चला आपण आज खेकडे बनवूयात. एक ताई माशांचा बिझनेस करतात. ते खेकडे होम डिलिव्हरी देतात किंवा मासे जे हवे ते. तर मी त्यांच्याकडून मागवले होते. तर असे ताजे चांगले जिवंत खेकडे आम्हाला त्यांनी काळ्या पाटीचे मादे घरी आणून दिले. खेकडे साफ करणं मोठं टास्क असतं. तर त्याच्यात छोट्या छोट्या नांग्या अशा मी प्रकारे काढून घेतल्या आणि मोठ्या नांग्या स्वच्छ धुवून पाण्याखाली प्रेशरखाली धुवून हाताने चोळून धुवायच्यात आणि बाजूला ठेवायच्यात आणि छोट्या नांग्या वेगळ्या करायच्यात. तसंच हे पेंदे बाजूला काढून त्यातली आतली घाण साफ करायची आहेत. अशा प्रकारे दोन्ही बोटं घालून पेंदा वेगळा आणि वरचं कवच वेगळं काढायचं आहे. पेंदा स्वच्छ धुवून त्याच्यावरचे सगळे घाण काढून घ्यायची आणि कवचमधले ह्या माद्या आहेत त्यामुळे त्यातली अंडी काढून घ्यायची आहेत. फक्त मी कवच वापरत नाही रश्श्यात. अशा प्रकारे पिवळी अंडी काढून घेतली. खेकड्यांना मॅरिनेट केलं. हळद, लिंबू, आलं लसूण पेस्ट, मसाला घातला, चोळून ठेवलं. छोट्या नांग्यांचा अशा प्रकारे रस काढून घ्यायचा आहे आणि तो रश्श्यात वापरायचा आहे. त्याने आपल्या खेकड्यांच्या रश्श्याला खूप छान टेस्ट येते. तसंच ड्राय वाटणमध्ये धना, जिरा, थोडं खडे मसाले वाटून घेतले. तसेच कांदा आणि टोमॅटो परतून घेतलं, ते पण वाटून घेतला. फोडणीसाठी पातेलं ठेवलं, तेल तापवलं, त्याच्यात कढीपत्ता घातला, घरचा मसाला, काश्मीरी लाल, पाव चमचा हळद घातली आणि आपलं केलेलं वाटण घातलं. चांगलं परतून घ्यायचं वाटण तेल सुटेपर्यंत. झाकण ठेवून एकदा वाफ देऊन घ्यायची म्हणजे मसाला कच्चा राहत नाही. अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतलं. त्याच्यात मॅरिनेट केलेले खेकडे घातले. चांगलं हलवून परतून घ्यायचं आहे. मॅरिनेशन करताना आपण मीठ घातलं होतं त्यामुळे वरून मीठ आवश्यकतेनुसार घालायचं आहे. झाकण ठेवून एक वाफ घालायची, थोडीशी आमसूल घालायचेत आणि आपण छोट्या नांग्यांचा काढलेला रस घालायचा आहे. थोडं गरम पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं. झाला आपला खेकडा रस्सा तयार. मस्त रस्सा झाला होता, तर्रीदार, खूप छान लागत होता. तुम्ही पण या पावसाळ्यात खेकडा रस्सा करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कसा होतोय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, गुड डे.